नमस्कार मित्रांनो. हे जे पुस्तक पाहतात ते पंचकर्म विज्ञान, हे प्राध्यापक वैद्य य गो जोशी सरांनी लिहिलेलं आहे आणि यांचा परिचय फार मोठा आहे. यांनी जवळजवळ भारत देशातल्या बऱ्याचशा संस्थेवर किंवा सेवाभावी संस्था किंवा जे शासनाच्या ज्या जे संस्था आहेत, तर यांच्यावर त्यांनी भरपूर हे त्यांचा परिचय आहे. आणि विशेष म्हणजे नाही का, त्यांचा ह्या परिचयामध्ये नाही का, त्याने जिथं कुठं कुठं काम केलं आहे हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. मग पंचकर्म हा आपल्याला फार, आणि विशेष म्हणजे नाही का, आपल्याला लहानपणापासून असं मनावर बिंबविलं जातं की पंचकर्म केल्यामुळे बरेचसे फायदे होतात आणि साहजिकच फायदे होतात, ह्याच्यात काही वाद नाही. पण त्या पंचकर्मासोबत नाही का, अजून एक विषय आहे की जेणेकरून नाही का, की तुम्हाला नाही का, ते जो आमचा विषय आहे ज्याच्यामुळे, आता हे माझा पंचकर्म हा काय माझा विषय नाही, पण मी नाही का तो पुस्तक घेतला आणि ते वाचायला सहज वाचता 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 त्याच्यामध्ये मला असं निदर्शनास आलं की रक्तमोक्षण हा विषय फार महत्वाचा आहे. ज्याच्यामुळे नाही का, तुमच्या शरीरामधली जी घाण असते, दूषितपणा असतो, आणि तो नाही का तुमच्या, विशेष म्हणजे आहारामुळेच नाही तर तुमच्या विचारामुळं, तुमच्या झोप नसण्यामुळं, तुम्हाला बेटाईम झोप असणं किंवा व्यायाम न करणं किंवा अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे नाही का तुम्हाला शरीरामध्ये नाही का असं रक्त नाही का दूषित दूषित होऊन जातं. यामुळे नाही का तुम्हाला तुमच्या शरीरावरती, की असं जसं की जेणेकरून, आता पहिलं आपण नाही का राक्षसी वृत्तीचे लोक, मग ते राक्षसी वृत्तीचे जे लोक आहेत ते आपल्या माणसाला कसा त्रास देत, तसं नाही का हे रक्त जे आहे, दूषित रक्त आहे, ते आपल्या शरीरामध्ये नाही का आपल्या पूर्ण शरीरातल्या घटकावर ते अटॅक करीत राहतात सारखं नाही का, ते त्यांचं काम करायला लागतं. मग त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला नाही का हृदयाचे ब्लॉकेज हे का होतं, तर ते दूषित रक्तामुळं होतं. अजून नाही का बीपीचा त्रास, ब्लॉकेज झाले की बीपीचा त्रास होतो, बीपीचा त्रास झाला की शुगर मात्र नाही का लगेच जवळ यायला लागते. मग अशामुळे नाही का, मग तुमच्या नाही का शुगरमुळे नाही का तुमच्या किडन्यावर ताण येतो, लिव्हरवर ताण येतो. मग ह्याच्यामुळे नाही का तुमचे शरीर, तुमचे डोळे हे नाही का पूर्ण असे हे होऊन जातात की जेणेकरून नाही का तुम्हाला नाही का त्रास व्हायला लागतो. मग ह्याच्यामध्ये तुमच्या किडन्या जाण्याची शक्यता, लिव्हर खराब होण्याची शक्यता हे शुगरमुळे होऊ शकतो. पण शुगर का होती, तर ह्याला नाही का कारण अशी आहेत की बाबा तुमचं जे अशुद्ध रक्त शरीरामध्ये साठवलं, मग अशुद्ध रक्त साठवल्यामुळे काय होतं, तर नाही का तुमच्या शरीरावरती नाही का असे दुष्परिणाम होतात. मग हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आता आमचा जो विषय आहे, जो जो नाही का जेणेकरून नाही का हे गव्हर्नमेंटला, विशेष म्हणजे नाही का आम्ही हा विषय जे कपिंग थेरपी, हे आज म्हणायचं की जागतिक लेवलची थेरपी आहे. मग अशा ह्या थेरपीला आपण जर एक वेळेस भेट दिली तर तुमचं नाही का शरीर एकदम स्वच्छ, लहान मुलासारखे, लहान मुलाला नाही का असे दुष्परिणाम आहेत, कारण की नाही का ते नाही का आहार जे दिलं ते खात, ते कधी टेन्शन विचार हे काही गोष्टी करत नाहीत. त्याच्यामुळे नाही का ते झोपतात व्यवस्थित. मग ते जे असं तुमचं जर शरीर जर झालं तर मग किती चांगल्या गोष्टी होत्या. हे फार महत्वाचा विषय आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब